चक्रपाणी प्रभु महाराज की जय। कैवल्याचा दानी माझा चक्रपाणी, देई प्रेमदान देवा देई सन्निधान, देई प्रेमदान देवा देई सन्निधान। दंडवत हो। समाजोद्धार कार्याची सुरुवात। श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पदस्पर्शीने पुनीत झालेल्या द्वारावती नगरीत या महत्त्वाचे धर्मक्षेत्र म्हणून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेल्या नगरीत श्री चक्रपाणी प्रभू उदयास आले। जणू संत महात्माचे माहेरघरच असलेल्या द्वारावती नगरीचे जीवन ठिकठिकाणाहून येणाऱ्या यात्रेकरूंनी फुलून गेलं होतं। उंच उंच देवालय, उंच उंच चमकणारी सोनेरी कळस माणसाच्या मनाला एक प्रकारे भुरळ घालीत होती। त्यातल्या त्यात दिमाखाने डोलाने आकाशाला थापडा मारीत फळफळणाऱ्या ध्वजाकडे पाहिलं तर असं वाटायचं की जणू ते अखिल विश्वाला संदेश देत आहेत। धार्मिक बांधवांनो, या नियम कर्मभूमीत मनुष्य देहयुक्त होऊन जन्मल्याचे सार्थक करा। दीनदुबळ्यांना या तीन पुढील जीवन नेटाने जगण्यासाठी स्फूर्ती उर्मी अष्टांचे पाठबळ घेऊन जा। पीडितांनो, दुःखितांनो, माय माऊलींनो, या आपल्या दुःख श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पदकमलावर अर्पण करून चालायला लागा। हिंसकांनो, पाप्यांनो, या आपल्या हाडीमासी भिनलेल्या पापांची हजेरी देऊन निशल्क व्हा। या द्वारावतीची कपाळे सदैव तुम्हासाठी खुलली आहेत। हे सर्व पाहिलं की द्वारावतीस आलेल्या मनुष्याला घरी परतायची इच्छा होत नसायची। जरी सांसारिक पाशामुळे परतावे लागेल तर तो जात असे, परंतु संधी मिळाली की पुन्हा परत येण्याचे निश्चयानेच। इतरांप्रमाणे महाराष्ट्रातील फलेटाण म्हणजे आताचे फलटण नगरीचे लोक सुद्धा न चुकता प्रतिवर्षी नियमाने कार्तिक पर्वणीला द्वारावतीस जाऊन मनाची शांतता मिळवत असत। द्वारावतीत जननायक नावाचे एक विद्वान गृहस्थ राहत होते। देवगिरीच्या राजाचे गुरु असल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रीयन माणसाबद्दल त्यांच्या जवळीकरता वाटत असे। योगायोगाने एक वेळी फलटणकरांची व त्यांची भेट झाली। पुढे ओळख वाढली। राजनायकाकडे फलटण गावकरी आकर्षिले। त्यांना वाटू लागले की असे विद्वान आपल्या गावी आले तर म्हणून सर्वांनी मिळून त्यांची भेट घेतली व गावी येण्याचा आग्रह धरला। त्यांनी नकार देताच फलटणकरांनी आम्ही ही येथेच राहतो अशी प्रेमळ धमकी दिली। फलटणकरांच्या अतीव प्रेमाने राजनायक तयार झाले। सर्व आवरावर करून राजईसा पत्नीसह फलटणच्या ग्रामस्थांसह फलटणला वास्तव्य करीत आले। फलटणला पोहोचताच ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला। त्यांना राहण्यासाठी ब्रह्मपुरीच्या पश्चिमेला असलेल्या टेकडावर एक भव्य वाडा बांधून दिला। अशा प्रकारे शकाच्या 9व्या शतकात फलटणला स्थानिक झालेल्या द्वारावतीच्या विद्वान पंडिताला लोक द्वारावतीकार म्हणून संबोधू लागले। फलटण नगरीत एक भव्य वाड्यात राहून ब्राह्मणांना वेदाचे शिक्षण देत फलटण वासीच्या प्रेमळ सहवासात जीवन व्यतीत करत असताना राजनायकांना राजईसापासून ध्रुपनायकू, वळनायकू, ब्रह्मनायकू, भाननायकू, कानुनायकू, दायनायकू अशी 7 मुले झाली। सर्व मुले अतिशय बुद्धिमान होती। राजनायकांनी तिघांसाठी आपल्या आवाराच्या दक्षिणेला व तिघांसाठी पश्चिमेला मोठे वाडे बांधून दिले। वडील मुलगा रूपनायकूसह आपल्या वाड्यात राहू लागले, तर रूपनायक व त्यांची पत्नी रूपाईसा ही राजनायक व राजईसाच्या सेवेत जीवन व्यतीत करू लागले। काही दिवसानंतर रूपनायकास मुलगा झाला। त्यांचे नाव राजनायक असे ठेवण्यात आले। जगनायक मोठे होऊ लागले। त्यांचा अभ्यास पूर्ण झाला। दरम्यान काळात प्रथम राजनायक व नंतर राजईसा देवाज्ञा झाली।
जुना वाडा जुना झाला होता, त्याच ठिकाणी रूपनायकाने पहिल्यापेक्षा सुंदर वाडा बांधला. आता रूपनायक व रुपाईसा यांना वाटू लागले की जनक नायकाचा विवाह करावा. शोध घेतला गेला. चाकण येथील मुलगी त्यांनी पाहिली व लग्न ठरवले. मुहूर्तही ठरवला. ठरलेल्या मुहूर्तावर लग्न समारंभ पार पडला. मुलीचं म्हणजे जनक नायकाच्या पत्नीचं नाव जनकाईसा असं ठेवण्यात आले. रीतिरिवाजाप्रमाणे जनकाईसाने जनक नायकाच्या जीवनात प्रवेश केला. विद्वत्ता, कीर्ती, धन, दौलत, सूरस्वरूप, गुण, प्रेमळ धर्मपत्नी लाभल्याने जनक नायकाचं जीवन जणू काही बहरूनच गेलं होतं. संसाराला पुत्र सुख लाभत नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस जनकाईसाने आपल्या पत्नीला द्वितीय विवाह करण्यास भाग पाडलं. जनकाईसाने आपली बहीण रंबाईसास सवत म्हणून घरात आणलं. जनकनायक पुन्हा जोमाने संसार करू लागले, परंतु नशिबाने आपला हट्ट सोडला नाही. वैद्य झाले, सर्व उपाय झाले, तरी पुत्र प्राप्ती होत नव्हती. शेवटची तो आनंदाचा दिवस उजळला. श्री चक्रपाणी प्रभूंचा अवतार, आनंदाचा तो दिवस. शक्य ते अशक्य झालं. शक्य 1043 अश्विन वद्य 900 पुष्प नक्षत्र गुरुवारी पहाटेची शांतता चिरीत जननायकाच्या वाड्यातून एक बालकाच्या टोहाने आनंदी आनंद झाला. तसा रूपनायकास नातू मिळाला. साऱ्या फलटण नगरीत आनंद उत्सव साजरा झाला. जनक नायक बाहेर गावातून परताच त्यांनाही पुत्र प्राप्तीचा आनंद झाला. मुलाचे नाव चांगदेव ठेवण्यात आले. दुसरी पत्नी रंबाईसा दुःखी होती. तिचे कोड कौतुक पुरे करत जनक नायक दुःख दूर करण्यासाठी रंबाईसास म्हणाले, पुत्र 1 वर्षाचा झाला की तुम्ही त्याला तुमच्याकडे ठेवा. आपल्या पतीची समहष्टी पाहून रंबाईसा म्हणाल्या आनंदली. त्यानंतर काही दिवसातच जनकाईसांचे बंधू कमलनायक हे फलटणला आले होते. त्यांनी जनकाईसांना चांगदेव राऊळांना घेऊन गेले. तिकडे त्यांनी चांगदेव राऊळांचे दुसरे नाव श्री चक्रपाणी असे ठेवले. जनकाईसाच्या आईवडिलांच्या आग्रहाने त्यांना काही दिवस घेऊन त्यांचे आरोग्य पाहुणचार करून परत फलटणला पोहोचवले. श्री चक्रपाणी प्रभूंचे पालन पोषण पाहता पाहता, खेळता खेळता, बागडता श्री चक्रपाणी प्रभू 1 वर्षाचे झाले होते. रंबाईसास वाटत पाहतच होत्या की कधी श्री चक्रपाणी प्रभू 1 वर्षाचे होतील. त्यांना वाड्यात घेऊन नेते. जनक नायक व रंबाईसास झालेल्या प्रेमळ कराराप्रमाणे जनक नायकांनी रंबाईसांना प्रेमाने श्री चक्रपाणी प्रभूंना घेऊन जाण्याची संमती दिली. रंबाईसाच्या आनंदास परावर उरला नाही. त्यांनी आनंदाने श्री चक्रपाणींना आपल्या वाड्यात आणले. पुन्हा एकदा बारसे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. सारी फलटण नगरी आनंदून गेली. रंबाईसाच्या सहवासात श्री चक्रपाणी प्रभू मोठे होऊ लागले होते. रंबाईसा गावातील रंगनाथाच्या मंदिरात नित्य जात असत. त्यावेळी श्री चक्रपाणी प्रभू सोबत न्यायचे. तिथे एक मोठ्या कोरीव असलेल्या शिडेवर खेळायचे व त्यांना नित्यक्रमच बनला होता. वयाच्या 4थ्या वर्षी श्री चक्रपाणींचा अभ्यास सुरू झाला होता. रूपनायकाच्या मागोमाग श्री चक्रपाणी प्रभू वेद अभंग म्हणत असत. उच्च कोटीच्या बुद्धिमत्तेसोबत वाढत्या वयाबरोबर त्यांचा हुल्लडपणाही वाढत गेला होता. 6व्या वर्षी ते कधी बाणगंगेवर तर कधी रंगनाथाच्या मंदिराच्या पूर्वेकडील बारेवर सगळ्यासह स्नानात जाणे, तर कधी सापाबरोबर खेळणे असे चमत्कारिक खेळ खेळण्यास दंग असत. श्री चक्रपाणींच्या प्रभूच्या वयाच्या 10व्या वर्षी पुन्हा जनकाईसाच्या घरी आणण्यात आले. येथूनच ब्रह्मचर्य व्रताचे पालन, वेदमार्ग दर्शन, ब्रह्मकर्म, गीता, ब्रह्मविद्या व विज्ञानाच्या अभ्यासात दंग झाले. ते आपला जास्तीत जास्त वेळ गावात फिरण्यात घालायचे. त्यांची मौजी बंधनही झाले. विवाह सोहळा श्री चक्रपाणी प्रभू आता मोठे होऊ लागले. बाल्यावस्था जाऊन शरीरावर तरुणपणाचं तेज झळकू लागलं. श्री चक्रपाणींची 32 लक्षणी सुंदर चांपे गौरव वर्णयुक्त मूर्ती पाहून लोकांना आनंद होत असे.
अनेकांना आपली कन्या श्री चक्रपाणी प्रभूंना अर्पावी असे वाटत असे. ते जनक नायकांच्याकडेही यायचे व आपले म्हणाने सांगायचे, परंतु श्री चक्रपाणी प्रभू लग्नास तयार नव्हते. त्यांची लग्न करण्याची इच्छाच नव्हती, परंतु जनक नायकाच्या आग्रहानंतर त्यांनी होकार दिला. लागलीच जनक नायक चाकणाला त्यांचे मेहुणे कमल नायक यांच्याकडे गेले व त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढून लवकर असे लग्नही उरकवले. मुलगी लहान होती. काही दिवसानंतर तिला आणण्यासाठी जनक नायक निघाले तेव्हा श्री चक्रपाणींना प्रभू त्यांना विरोध करू लागले. जनक नायकांनी त्यांना समजावून सांगितले, मुलगी रजस्वाला होईपर्यंत माहेरी राहिली तर माहेराचा निवर्ष होतो अशी श्रद्धा आहे. असे सांगताच श्री चक्रपाणी प्रभूंचा नाईलाज झाला आणि त्यांनी होकार दिला. पत्नीला आणले गेले. दोघांचा संसार सुरू झाला. हिस्र नागराजाची पाठवणी. गरीब कुंभारासह मदत, मृत बालिकेस जीवनदात. श्री चक्रपाणींना प्रभूंचा नित्यक्रम, अनेकांची संशय निवृत्ती, शेपनिकांचे खंडन, पांगळ्यांना पाय दिले, माळिनीच्या मृत पुत्रास जीवनदान दिले, आंधळ्याला दृष्टी दिली, ब्राह्मण पुत्राचा वाचा दिला, कुष्ठरोगाचे दूर केले, म्हाताऱ्यांना मदत केली, औदात्याचे खंडन केले, पुत्र दान केले, द्वारावतीस माता पित्यांना दर्शन दिले. कपाडी छत विझवणे. गरिबी पती पत्नीसह वाराणसीची यात्रा, पती रती सुखाची मागणी, मातापुर प्रस्थान, श्री दत्तात्रय प्रभू पासून उभय शक्तीचा स्वीकार, मातापुरा खेड क्रीडा, द्वारावतीस प्रस्थान, ग्रामस्वस्थेचे अलौकिक कार्य, आद्य समाज क्रांतिकारक, मृत उठाचे सडके कलेवर गावाबाहेर टाकणे, मृत श्वास गावाबाहेर टाकणे, दाम्पत्याच्या घरी सहस्र भोजनाचा स्वीकार, दीनदलितांचे कैवारी, दारोडेखोर जोगऱ्यांना उद्धार, श्राद्धाचे घरी चमत्कार, असं अनेक लीला श्री चक्रपाणी प्रभूंनी त्यांच्या या जीवनात केले. त्यातील आपण श्री गोविंद प्रभूंना उभय शक्तीचे दान ही लीला पाहूया. विदर्भातील रुद्रपूर येथून यात्रेकरू सोबत श्री गुंडम राऊळ उर्फ श्री गोविंद प्रभू बाबा पण आले होते. ते गोमती नदीच्या काठावर जप करत बसले होते. नगरातून श्री चक्रपाणी प्रभू केर कचरा घेऊन आले. त्यांनी विल्हेवाट लावून श्री गोविंद प्रभू जवळ आले. श्री गोविंद प्रभू समोर पूजा व वाळूत रोवून ठेवलेला दंड होता, तो जप करण्यात मग्न होते. अशा स्थितीत असताना श्री चक्रपाणी प्रभू तेथे आलेल्या आपल्या हातातील सुपाणी श्री गोविंद प्रभूंच्या डोक्यात मारले व वरून खराड्याचा प्रसाद दिला. श्री प्रभूंनी समोर रोवून ठेवलेला दंड मोडून त्यांचे तुकडे करून गोमती नदीत फेकले व समोरची पूजातही गोमतीतच फेकली. याच प्रसंगी श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रपाणी प्रभूंपासून उभय शक्तीचा स्वीकार केला. त्यातील अव्वल शक्ती आच्छादून पराशक्ती प्रकट केली. रुद्रपुराला परतून समाजोद्धाराचे कार्य करू लागले. लौकिक दृष्ट्या श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रपाणी प्रभूच्या कार्य गुरुत्वाचा स्वीकार केला. हेच आद्य समाज क्रांतिकारक, समाज सुधारक श्री गोविंद प्रभू म्हणजे महानुभावाचे चौथे श्रीकृष्ण होते. कामाख्येचा रती सुखाचा आग्रह. श्री चक्रपाणी प्रभू द्वारावती 63 वर्ष राहिले. अनंत लीला करून जनसामान्यात सन्मानाचे स्थान मिळविले होते. त्यावेळी त्यांचे वय 99 वर्षाचे झाले होते, तरी शरीर मात्र पूर्ण पौरुषत्वाचे दर्शन घडवत होते. चिरत्यारुण्ण वाटत होते. त्यांचे सर्वत्र समतेची बुद्धी. ते जसे शूद्रांचे घरी जेवायचे तसे अत्यजांच्या घरी क्रीडायचे. त्यांच्या मनात विकल्पाचा स्पृश्यतेचा लवलेशही नव्हता. त्या सर्वांवर कळस केला. त्यांच्या नैष्ठिक ब्रह्मचर्याने अलौकिक सौंदर्याची जोड असून देखील पत्नीचा त्याग केल्यापासून त्यांनी नैष्ठिक ब्रह्मचर्य स्वीकारले व ते काटेकोरपणे पाळले होते. त्यांच्या या सौंदर्ययुक्त ब्रह्मचर्याने आश्चर्यचकित व आकर्षित केलं होतं.
एका लावण्यवती वार गंगेला हट्टगिनीला कावरोड गावाच्या त्या तंत्रसिद्ध हट्टयोगिनी कामाख्यापर्यंत श्रीचक्रपाणींची कीर्ती सामर्थ्य करता पोहोचली होती. हट्ट व्रतधारी सिद्ध योगी जनांना आपल्या व्रतापासून ढाळण्याचा तिचा सर्वात आवडता छंद होता. आपला छंद पूर्ण करण्यासाठी ती अलौकिक सिद्धीस्तारीही भेटण्यास उत्सुक झाली. कामाख्या ही कोणी साधारण वेश्या नव्हती. शरीरावर ओसंडून वाहणाऱ्या लावण्याबरोबरच तिचे हट्टयोग वरील प्रभुत्व ही वाखण्यासारखे होते. त्यातच श्री प्रभू महाराजांच्या अतूट भक्तीची जोड लाभलेली होती. त्यामुळे तिच्या असाधारण असे सामर्थ्य बनलेलं होतं. श्री प्रभूमुळे मात्र ती पूर्णपणे लीन व दीन व्हायची. त्यांची भक्ती अतिशय मनोभावे करायची. श्री प्रभूंच्या शिवाय इतरांना ती अहंकाराच्या अधित्वाने तुच्छ समजायची. आपण सामर्थ्यवान आहोत असे समजायची व ते सिद्धही करायची. श्री चक्रपाणी प्रभूंच्या गुंफेजवळ कामाख्या येऊन पोचली तरी विजयी होऊन परतण्याच्या इच्छेनेच उद्या एक महायोगी सिद्धिधारी योग्याचा वृत्तभंग केलेल्या उन्मादाने मनान मनोरे रचित ती गुंफेच्या दरवाजात येऊन उभी राहून आत नजर टाकली. श्री चक्रपाणींनी क्षणभर कामाख्येकडे पाहिले. तिचे अंतरंग त्यांच्या लक्षात आले. कामाख्यानेही आपल्या इच्छेला शब्द रूप दिले. 3 दारात पाऊल टाकण्याचा निर्धार केला. तेव्हा श्री चक्रपाणींना तिला गीता पुराणातील दाखले देऊन समजावून परतण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकेना. जगाला बालहट्ट, राज्यहट्ट, स्त्रीहट्ट व योगहट्ट हे 4 हट्ट प्रसिद्ध आहेत. कामाख्या ही या योग्य हट्टास पेटवून आत प्रवेश करण्यासाठी तिने पाऊल उचलले. एवढ्यात रावडस निर्वाणीच्या शब्दात म्हणाले, तू पापातच डुबक्या मारू इच्छित असते तर तुझी इच्छा, परंतु जर तू रेषेच्या आत आलीस तर तुला श्री प्रभूंची शपथ. असे म्हणून एक रेष ओलांडली तर परंतु ती मनात म्हणाली, पाहू आता हे महापुरुष किती वेळ इथे बसतात, तेव्हा उठून बाहेर येतील, तेव्हा मी काय करायचे ते करीन. 7 अहोरात्र दारात ठाण मांडलेल्या स्त्रीचा हट्ट पूर्ण करता येत नव्हता व सुटकाही होत नव्हती. श्री चक्रपाणींचे कलेवर 100च्या दारात उभे होते. त्याला सोडायचे होते, परंतु धर्म सुधारण्याचे कार्य बाकी होते. पुढील कार्यासाठी दुसरे उत्तम शरीर शोधून त्यात प्रवेश करण्याचा श्री चक्रपाणी प्रभूंनी निर्णय केला आणि त्याच क्षणी त्याच्या दिव्य हट्टीला दिसले, ही एक कलेवर अंतिम संस्कारासाठी जात आहे. भडोस नगरी अवतरले श्री चक्रधर स्वामी. गुजरातमधील भडोस नगरी दुःखात बुडालेली होती. राजकुमार हरिपाल देवाचे प्रेत स्मशानात आणले गेले. हे कलेवर चंदनाचे चित्तेवर ठेवले. शेवटचे पुत्रदर्शन घेण्यास महाराज विशालदेवांनी हरिपाल देवाच्या मुखावरील कपडा बाजूला सारला. तोच कार्य आश्चर्य. राजपुत्र हरिपाल देवांनी डोळे उघडले. सर्वजण आनंद अश्रूत न्हाऊन निघाले. हे हरिपाल देवाच्या कलेवर उठविण्याचे द्वारावती नगरातील पाताळ गुंफेत 7 दिवस अहोरात्र बसून असलेल्या श्री चक्रपाणी प्रभूंच्या कुळतीस श्वास संपला होता. त्यांची प्राणज्योती या भडोसच्या राजकुमाराच्या कलेवरात आवरित झाली होती. या जातीभेदानं गांजलेल्या आपापसात स्पृश्यात स्पृश्य भावने एक दुसऱ्याचा जीव घेण्यास उठलेल्या सनातनी धर्माच्या जाळ्यात गुरफटलेल्या अज्ञानी दीनदलित जीवांचा ज्ञान देऊन मोक्षाचा अधिकार देण्यास पुनश्च श्री चक्रपाणी प्रभू श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या रूपाने अवतरले. असे हे श्री चक्रपाणी प्रभू खूप उत्तम, सगळ्या गोष्टींचा त्यांना निराधार, प्रत्येक गोष्टीत उत्तम असे श्री चक्रपाणी प्रभू. त्यांनी जीवनात काय नाही केले, कोणासाठी केले? आपल्यासाठी. प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. प्रत्येक गोष्टी मागच्या काय कारण आहे ती लीळेत सांगितली. लीळा नुसतं वाचून नसते, ती आपल्यात उतरायची असते.
आणि अशा अनेक लीडा श्री चक्रपाणी प्रभूच्या आहेत, त्या तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला श्री चक्रपाणी प्रभू काय आहे ते कळतील. अशा श्री चक्रपाणी प्रभूंना माझे हृदयापासून कोटी कोटी दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय.